नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 18 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर पोहोचलेले आहे? तर मित्रांनो, आपल्या देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य हे ऑप्शन क्रमांक 1 तिसऱ्या क्रमांकावर. रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य हे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले आहे. तर मित्रांनो, देशात रस्ते अपघातात उत्तर प्रदेश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. हा पॉइंट देखील लक्षात असू द्या. नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार 2023 मध्ये वार्षिक तापमानात सरासरी किती अंश सेल्सिअस इतकी वाढ ही झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1.45% वाढ ही जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार 2023 मध्ये वार्षिक तापमानीमध्ये सरासरी ही 1.45 अंश सेल्सिअसची वाढ ही झालेली आहे. हा पॉइंट देखील लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अजून एक पॉइंट आहे, तर तो म्हणजे जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार 2023 वर्ष हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष हे ठरलेले आहे. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्र पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा समावेश हा करण्यात आलेला आहे. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नाशिक येथे पार पडलेल्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणत्या राज्याने सर्वाधिक विजेतेपद हे पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. तर नाशिक येथे पार पडलेल्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक विजेतेपद हे पटकावलेले आहे. तर मित्रांनो, अजून एक पॉइंट आहे, तर तो म्हणजे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात हरियाणा राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने फिफा सर्वोत्तम फुटबॉल 2023चा पुरस्कार पटकावलेला आहे? तर त्या खेळाडूचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 1 लिओनेल मेसी. या फुटबॉल खेळाडूने 2023चा सर्वोत्तम फुटबॉल 2023 पुरस्कार हा पटकावलेला आहे. तर मित्रांनो, 2 पॉइंट आहे, ते देखील आपण बघून घेऊया. तर फुटबॉलपटू लिओनेल मेसीने 8व्यांदा फिफा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार हा मिळवलेला आहे. तर मित्रांनो, दुसरा पॉइंट असा आहे की एताना बोनमाती ही स्पेन देशाची फुटबॉल खेळाडू 2023ची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू ठरलेली आहे. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. दाओस जागतिक आर्थिक परिषद महाराष्ट्र सरकारने कोणत्या देशाच्या आयनॉक्स एअर प्रोडक्शन कंपनी बरोबर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींचा सामंजस्य करार केलेला आहे? तर मित्रांनो, स्वित्झर्लंड मधील दाओस येथे जागतिक आर्थिक परिषद ही सुरू आहे. तर या परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारने ऑप्शन क्रमांक 2
अमेरिका या देशाच्या आयनॉक्स एअर प्रोडक्शन कंपनीबरोबर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 25,000 कोटींचा हा सामंजस्य करार केलेला आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, देशातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प महाराष्ट्रात राज्यात होणार आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंडोनेशिया। मित्रांनो, आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 इंडोनेशिया या देशात पार पडलेली आहे। तर मित्रांनो, आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारत देशाने सर्वाधिक पदके ही जिंकलेली आहे। तर इंडोनेशिया येथे पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 19 पदके ही जिंकलेली आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व अंमली पदार्थांच्या अकादमीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश। मित्रांनो, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच आंध्र प्रदेश राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व अंमली पदार्थांच्या अकादमीचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे। गांधी ए लाईफ इन 3 कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो, या पुस्तकाचे लेखक आहे ऑप्शन क्रमांक 1 MJ अकबर। या MJ अकबर यांनी गांधी ए लाईफ इन 3 कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखन हे केलेले आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना नक्की येत्या परीक्षेमध्ये होणार आहे। मित्रांनो, आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही एका करंट अफेअरच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि वहिल्या आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजन ही देत चला। तर चला मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा बघितल्याबद्दल तुमचे करंट अफेअर मराठी या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद।